नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र. बातमी आणि बरंच काही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी आज सकाळी भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी केली. मात्र पाकिस्तानी विमानांना भारतीय विमानांनी पिटाळून लावलं. या संदर्भातली माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. या संघर्षामध्ये भारताच्या MiG-21 या विमानाला अपघात झाला. त्यामध्ये एक भारतीय वैमानिक बेपत्ता असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान आज भारतानं दिलेल्या या प्रत्युत्तरात पाकिस्तानचं एक F-16 हे विमान कोसळलं. आमच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताच्या 2 विमानांनी नियंत्रण रेषा ओलांडली. ती दोन्ही विमानं आम्ही पाडली. त्यापैकी एक विमान आमच्या हद्दीत पडलं आणि आम्ही भारतीय वैमानिकाला जिवंत पकडलं, असा दावा पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केला आहे. पाकिस्तानच्या या दाव्याबाबत अधिक तपास सुरू असल्याचंही रवीश कुमार यांनी म्हटलंय. पाकिस्तानच्या या हवाई हल्ल्यानंतर लेह, जम्मू काश्मीर, श्रीनगर, पठाणकोट आणि अमृतसर इथल्या विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. दोन्ही देशांमध्ये तणाव वाढतो आहे. आपण पाहतो आहोत या सगळ्याचा परिणाम, या सगळ्या घडामोडींचा परिणाम वेगवेगळ्या प्रकारे होताना दिसतो आहे. आणि एकंदरीतच भारताचा वैमानिक जिवंत पकडल्याचा दावा पाकिस्तान करतंय. भारतानं या संदर्भात वैमानिक बेपत्ता असल्याचं म्हटलं होतं. या सगळ्यामध्ये आता युद्धाचं सावट एकंदरीतच दिसते की काय, यावर आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत निवृत्त हवाई दल अधिकारी सूर्यकांत चाफेकर आहेत सध्या. त्यांच्याकडनं या संदर्भातलं विश्लेषण आपण करणार आहोत. सर, स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. एक महत्वाचा मुद्दा या निमित्तानं आता चर्चेला जातो आहे. आपला एक वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात आहे आणि बेपत्ता आहे असं भारतानं याआधीच सांगितलंय. मात्र पाकिस्तानचा दावा आहे की तो आमच्या ताब्यात आहे. याचे काय नेमके आता येत्या काळात परिणाम होऊ शकतात? तणाव दिसतो आहे दोन्ही देशांमध्ये. कुठेतरी आता हा तणाव निवळेल असं वाटत नाहीये. आपलं या संदर्भातलं काय आकलन आहे? एक वैमानिक पाकिस्तान बरोबर असल्याचा दावा त्यांनी केला आणि आपल्याही एक्सटर्नल मिनिस्ट्रीनी त्याचं सांगितलं की हो, एक आपला पायलट त्यांनी पकडलेला आहे. पण या अशा परिस्थितीत जेव्हा कोणी पायलट दुसऱ्या देशात पडतो, त्याची काळजी घेणे हे त्यांचंच कर्तव्य होतं आणि त्यामुळे जेनेवा कन्व्हेन्शन प्रमाणे त्याला सुखरूप ठेवण्याची जबाबदारी पाकिस्तानची आहे. डिप्लोमॅटिक ऍक्टिव्हिटी ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत आणि त्याला सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न भारताच्याकडून केला जात आहे आणि लवकरच त्याच्यावर काहीतरी पुढे घडेल अशी मला आशा आहे आणि तसे होईलही. बिलकुल सर. आणि कुठेतरी या सगळ्यामध्ये आता भारताकडनं बऱ्याच गोष्टी सांगितल्या जात आहेत. डोझियर दिलेला आहे पाकिस्तानला, पुरावे दिलेत पुलवामा हल्ल्याचे. आता पाकिस्तान काहीतरी कारवाई करेल अशी आशा आपण बाळगूया. पण तसं काही होईल असं वाटत नाही पूर्व इतिहास जर आपण पाहिला तर. पण या सगळ्यामध्ये पाकिस्तानकडनं देखील बऱ्याच हालचाली सुरू असल्याचं न्यूज रिपोर्ट्समध्ये येत आहे. तसा दावा पाकिस्तानचे माध्यम देखील करतायत. मात्र कुठेतरी युद्धाचं सावट या निमित्तानं आहे दोन्ही देशांवर असं सातत्यानं बोललं जात आहे. आपल्याला याबद्दल काय वाटतं? पाकिस्तानची सध्या जशी परिस्थिती आहे, नंबर 1 त्यांची फायनान्शियल पोझिशन खूपच खराब आहे. नंबर 2 इंटरनॅशनली त्यांच्यावर बरंच प्रेशर आहे, त्यामुळे ते काही करू शकतील इंटरनॅशनल प्रेशरच्या अगेन्स्ट असं मला वाटत नाही. नंबर 3 त्यांची फौजा अजिबात या गोष्टीसाठी तयार नव्हत्या. आपण जेव्हा काल रात्री हल्ला केला त्याच्या आधीपासून आपले तिन्ही दल, सैन्य दल एकदम तैनात होते, तयार होते. म्हणूनच कुठलीही कारवाई त्याच्यानंतर जर करावयाची झाली तर आपण तयार होतो. तसे पाकिस्तानच्या फौजेचे अजिबात नाही. या तीनही कारणामुळे मला असे वाटत नाही की पाकिस्तान कुठलंही दुस्साहस करेल आणि जी सध्याची स्थिती आहे
त्याच्यापेक्षा जास्त काही करून एस्केलेशन ऑफ द प्रेझेंट कॉन्फ्लिक्ट करेल असे अजिबात वाटत नाही. बिलकुल सर. आणि इम्रान खान पाकिस्तानचे जे पंतप्रधान आहेत ते देखील आपण शांतपणे बसून या सगळ्या प्रकरणावर अशी जी 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 सर बोला. मी प्रश्न पुढे विचारतो, आपण आपलं उत्तर पूर्ण करा. इम्रान खान जे बोलतात, इम्रान खान जितके बोलतात, जे काही बोलतात त्याला तिथे विशेष महत्व देण्याची गरज नाही आहे. कारण तुम्हाला कल्पना असेलच की डेमोक्रॅटिक सिस्टम त्यांची इतकी मजबूत नाही. जे काही त्या देशात होतं ते त्यांचा फौजाच ठरवतात. त्यामुळे डिफेन्स फोर्सेस जे काही विचार करतील किंवा त्यांना काय करायचं आहे तेच तिथे घडेल. पण इम्रान खानचं स्टेटमेंट की मला शांतता पाहिजे, हे मी जे आधी 3 कारणं सांगितली त्याच्यामुळेच असावे असे मला वाटतं. बिलकुल. इम्रान खान नेमकं काय म्हणाले हे देखील आपण ऐकूया. सर आपण पण या इम्रान खान यांच्या वक्तव्यावर नजर ठेवूया. काय नेमकं त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ काढता येईल? कारण एकतर पाकिस्तान घाबरलंय हे तर सरळ आपल्याला दिसतंय. त्यांची युद्ध सज्जता नाहीये, आपण जसं मगाशी म्हणालात. त्यामुळे नरमाईची भूमिका एक प्रकारे इम्रान खान यांच्या बोलण्यामध्ये दिसते. आधी इम्रान खान काय म्हणाले ते आपण पाहूया. मेरा सवाल ये है हिंदुस्तान हुकूमत से कि क्या जो हथियार आपके पास है और हमारे पास है, क्या हम मिसकैलकुलेशन अफोर्ड कर सकते हैं? क्या हमें इस वक्त सोचना नहीं चाहिए कि ये अगर यहां से एस्केलेट होती है तो ये किधर जाएगी? ना मेरे कंट्रोल में होगी, ना नरेंद्र मोदी के कंट्रोल में होगी. मैं फिर से आपको कहूंगा कि इस वक्त बेटर सेंस शुड प्रिवेल. हमें बैठ के बातचीत से अपने मसले हल करने चाहिए. इस वक्त बेटर सेंस शुड प्रिवेल असं इम्रान खान म्हणतायत. बातचीत करने से ही सारी चीजें हल होने वाली है असं देखील म्हणतायत. चाफेकर सर, इम्रान खान एक प्रकारे माहिती आहे त्यांना की घाबरल्याची परिस्थिती आहे पाकिस्तानमध्ये, केओटिक सगळी सिच्युएशन आहे आणि त्यात पाकिस्तानची जी आर्मी आहे, जे लष्कर आहे ते या सगळ्यासाठी तयार नाहीये जसं आपण मगाशी म्हणालात. त्यामुळे कुठेतरी ही नरमाईची भूमिका सातत्यानं इम्रान खान घेताना दिसत आहेत. म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये इशारे वगैरे आहेत, मात्र ते इशाऱ्यांना काही अर्थ नाहीये, ते इशारे सगळे पोकळ आहेत. काय नेमकं सर त्याबद्दल सांगताय? अगदी नक्कीच. त्यांनी जेव्हा म्हटलं की एस्केलेशन झालं नाही पाहिजे, एस्केलेशन झालं नाही पाहिजे यासाठी भारताने सगळं बरोबर केलेलं आहे. जर तुम्ही बघितलं की आपण जो हल्ला केला तो त्यांच्या इंडस्ट्रियल एरिया किंवा मिलिटरी बेसेस किंवा सिव्हिलियन पॉप्युलेशन याच्यावर अजिबात केला नाहीये. बरोबर. आपण त्यांच्या जेईएमच्या अड्ड्यांवर फक्त हल्ला केला, कारण पाकिस्तानी लोक जेईएमच्या विरुद्ध काहीही कारवाई करत नव्हते आणि लवकरच ते एकत्र होऊन ट्रेनिंग घेऊन आपल्या देशात गोंधळ घालणार होते. याचा इंटेलिजन्स मिळाल्यामुळे आपण त्यांना जाऊन तिथे हल्ला केला. त्यामुळे भारताला एस्केलेशन हवं आहे हे अजिबात याहून सिद्ध होत नाही. आता जसं म्हणतात की बॉल इज इन युअर कोर्ट, नाव बॉल इज टोटली इन पाकिस्तान कोर्ट. आपण फक्त जेईएमच्या अड्ड्यावर हल्ला केला आहे. एस्केलेशन करायचं की नाही हे पाकिस्तानला ठरवायचं आहे. आणि इम्रान खानच्या वक्तव्यावरून अगदी स्पष्ट होतं की त्याला एस्केलेशन नको आहे, कारण त्याची तयारी नाही आहे. आणि जसं तुम्ही म्हटलं ते शब्द अगदी वापरायचे तर तो घाबरला आहे. बिलकुल सर. आणि इम्रान खान चर्चेला तयारी म्हणतात, एकत्र बसून आपण शांतपणे चर्चा करू असं म्हणतात, पण महत्वाच्या मुद्द्यांबद्दल बोलत नाहीत. दहशतवादाबद्दल ते बोलत नाहीत, मसूद अझहरबद्दल बोलत नाहीत, जैश ए मोहम्मदच्या कारवायांबद्दल बोलत नाहीत, ISIच्या छुप्या कारवायांबद्दल बोलत नाहीत, सारख्या होणाऱ्या घुसखोरीबद्दल बोलत नाहीत. मग नेमकी चर्चा कशाबद्दल करायची इम्रान खान यांना असा प्रश्न पडतो. आपलं याबद्दलचं काय मत आहे? इम्रान खानला चर्चा कशाचीच करायची नाहीये. आत्ताची जी परिस्थिती आहे त्यातून बाहेर कसे पडायचे हा एक मोठा प्रश्न पाकिस्तान समोर पडलेला आहे. कारण इंटरनॅशनली म्हणजे जगातील सर्व देश भारताच्या मागे अगदी भक्कमपणे उभे आहे आणि हे अगदी पाकिस्तान आताच्या स्थितीत अगदी एकटा पडला आहे. तर त्यांना स्वाभिमानाने या
सगळ्यातून बाहेर पडायचं आहे. त्यांना आपल्या जनतेला हेही दाखवायचं आहे की आम्ही अशीच माघार घेतली नाही. त्यामुळे त्याचं ही केविलवाणी विनंती असावी असं मला वाटतं. कारण त्याला जर स्वाभिमानाने यातून बाहेर पडायचं असेल आणि आपण हार मानली हे जर लोकांना दाखवायचं नसेल तर तो जवळजवळ आपल्याला भारताला सांगतोय की मला यातून कसं बसं काढा आणि त्यासाठी त्याचा हा अपील असावा असं मला वाटतं. बिलकुल, म्हणजे एक प्रकारे हतबलता दिसतीये या सगळ्यामध्ये इम्रान खानची आणि कुठेतरी पाकिस्तानचं लष्कर सुद्धा जाणू नये की आपण भारतासमोर काही टिकू शकणार नाही, आपली युद्धसज्जता नाही आणि सगळा आंतरराष्ट्रीय दबाव जो वाढतो आहे, भारताच्या बाजूने जे देश मोठ्या संख्येने आहेत त्याचा फटका पाकिस्तानलाच बसू शकतो हे ते जाणू नयेत आणि म्हणूनच ही भाषा बोलतायत. सर, याचा अर्थ असाच आहे का? आपल्याला काय वाटतं? अगदी बरोबर तुम्ही सांगितलं, अगदी तसंच आहे. आणि फायनान्शियली त्यांची पोझिशन आजकाल इतकी खराब आहे आणि त्यांचे मित्र देश जे US, चायना यांनी सुद्धा मला वाटतं त्यांना सांगितलं आहे की प्रेझेंट फायनान्शियल स्टेटमध्ये तुम्ही वॉर अफोर्ड करू शकत नाही आणि तेही भारतासारख्या भक्कम देशाची. त्यामुळे त्यांनी हे म्हटलेले आहे. पण जसं तुम्ही म्हटलं की तो आतंकवादाबद्दल बोलत नाही, तो मिलिटंट्स आपल्या इथे घुसतात त्याच्याबद्दल बोलत नाही, तो छुपे हल्ले याच्याबद्दल बोलत नाही, हे त्यांचं नेहमीच आहे. बरोबर. त्यांना दे वॉन्ट इंडिया टू ब्लीड विथ 1000 वुंड्स. छुपे हल्ले हाच त्यांच्याजवळ एक उपाय राहिला आहे. काहीतरी करून भारताची व्यवस्था डिस्टर्ब करायची आणि देशाची डेव्हलपमेंट होऊ द्यायची नाही, हाच त्यांचं एक ब्रीद आहे. आणि ते समोरासमोर येऊन करू शकत नसल्यामुळे या सर्व विषय जे की आपल्याला रिझॉल्व्ह करायचे आहेत त्याच्याबद्दल तो चकाराही शब्द काढत नाहीये. फक्त आजच्या सिच्युएशन मधून बाहेर निघण्यासाठी तो पीस या शब्दाचा वापर करत आहे. बिलकुल. खरं तर शांततेशी पाकिस्तानचा काही संबंध नाही हे आपण वर्षानुवर्ष पाहतो आहोत आणि ज्या देशांना शांतता हवी आहे त्या देशांनाही शांत राहू द्यायचं नाही ही पाकिस्तानची वर्षानुवर्षाची पॉलिसी आपण पाहतो आहोत आणि याचा त्रास इतरांना होतोय याची जाणीव पाकिस्तानला नाहीये. मात्र आपण शांतताप्रिय देश आहोत असा कांगावा सातत्यानं पाकिस्तानकडनं होतो. एक छोटासा ब्रेक आपण घेऊया. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतो आहोत युद्धाचं सावट भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांवर आहे का, तर याचं उत्तर येत्या काही दिवसांवर आपल्याला मिळणार आहे. मात्र सध्या जी तणावाची परिस्थिती आहे ही परिस्थिती पाहता दोन्ही देशांमध्ये हाय अलर्ट असल्याचंच दिसतंय. भारतानं ठिकठिकाणी विमानतळं आपली बंद ठेवली होती, हवाई वाहतूक काही काळासाठी थांबवली होती, काही ठिकाणी ती सुरू झालेली आहे, मात्र काही ठिकाणी ती अजूनही बंद आहे. मात्र जर एकंदरीतच विचार केला तर संभाव्य धोक्याची जाणीव एकंदरीतच होताना दिसते आणि त्यामुळेच दोन्ही देशांमध्ये सध्या वातावरण तणावाचं आहे. आपल्यासोबत सूर्यकांत चाफेकर सर आहेतच. सर, एक महत्वाचा प्रश्न या निमित्तानं विचारायचा आहे. भारतातला बेपत्ता पायलट पाकिस्तानमध्ये आहे, पाकिस्तानला तो मिळाल्याचा दावा पाकिस्ताननं तर केलेलाच आहे. मात्र या सगळ्यामध्ये आता भारतानं समन्स पाठवलं होतं पाकिस्तानच्या उपउच्चायुक्तांना. त्यांना सांगितलं की आम्हाला आमचा जो पायलट आहे तो सुखरूप हवा आहे, तुम्ही जेनेवा कन्व्हेन्शनचा आदर करा, मानवाधिकारांचं उल्लंघन करू नका. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानची भूमिका काय असेल हे बघणं देखील महत्वाचं असेल. सर, या सगळ्याबद्दल काय नेमकं तुमचं मत आहे? माझ्या मते पाकिस्तान आता नवीन दुस्साहस करायला तयार नाही आहे आणि ते अफोर्ड पण करू शकत नाही. त्यामुळे आपला जो पायलट तिथे आहे त्याची सुखरूप सुटका लवकरच होईल अशी मला आशा आहे. आणि आशा काय, मला दृढ निश्चयच आहे की नक्कीच ते त्याला परत करतील. कारण इंटरनॅशनल प्रेशर त्यांच्यावर आधीच इतकं जास्त आहे की जेनेवा कन्व्हेन्शनच्या विरुद्ध जाण्याची त्यांना आता इच्छा नसावी आणि त्यांच्यात हिंमतही नसावी.
त्यामुळे पायलट आपला सुखरूप परत येईल हे नक्कीच. बिलकुल. आणि सर, एक स्ट्रॅटेजिक आपण म्हणूया भारतासाठी ऍडव्हान्टेज असा आहे की इतर जे भारताचे मित्र देश आहेत ते भारताला या सगळ्यामध्ये मदत करतायत. तसं त्यांनी जाहीररित्या स्टेटमेंट देखील दिलेलं आहे. फ्रान्सकडनं स्टेटमेंट आलंय, युनायटेड स्टेट्सकडनं स्टेटमेंट आलेलं आहे. इस्रायल सारख्या देशानं भारताला आम्ही कोणत्याही क्षणी मदत करू असं म्हटलेलं आहे. सोबतच आपण जर पाहिलं तर पाकिस्तान, आपण जसं मगाशी म्हणालात, आयसोलेटेड आहे, एकाकी पडलाय. चीनचाच फक्त एक काय तो सपोर्ट सध्या त्यांना दिसतोय, पण चीन देखील खूप सावध भूमिका घेऊन आहे. त्यामुळे या सगळ्या स्ट्रॅटेजिक सिच्युएशनचा जो फायदा आहे तो भारताला येत्या काळात निश्चित होईल. आणि तसं आपण जसं मगाशी म्हणालात, इंटरनॅशनल प्रेशर तर आहेच, त्यामुळं पाकिस्तान खूप सावधरित्या या सगळ्या गोष्टी येत्या काळात करेल आणि भारतीय पायलटला भारताकडे सोपेल अशी सध्या तरी परिस्थिती दिसते. मात्र या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? पाकिस्तानचं आयसोलेशन भारतासाठी खरंच चांगलं आहे, मात्र इतर जे देश आहेत जे भारताला उघड सपोर्ट करतायत, उघड भूमिका जाहीर करतायत, काय नेमकं सर त्याबद्दल वाटतं? हे जे देश आपल्या भारताला सपोर्ट करतायत ते त्याचं मुख्य कारण आणि सर्वात महत्वाचं कारण आहे की जो आपण संयम दाखवलाय. आपल्या गव्हर्नमेंट एजन्सीजनी, या सरकारनी जी पहिली स्टेप घेतली आणि त्यात डिसिजन घेतलं की एअरफोर्सला यूज करायचं, तेव्हा अशी भीती निर्माण झाली होती की एस्कलेशन तर होणार नाही. अगदी जगभर जे एअरफोर्स जेव्हा उपयोगात आणण्यात येतात तेव्हा सगळ्यांना सर्वात पहिले भीती असते की एस्केलेशन ऑफ कॉन्फ्लिक्ट होऊ नये, कारण एअरफोर्सची रीच ही पुष्कळ दूरपर्यंत असते. ते अॅक्युरेट मारा करू शकतात आणि टाइम आणि डिस्टन्स त्यांच्यासाठी विशेष महत्व ठेवत नाही. त्यामुळे कुठल्याही देशात दूरवर आत जाऊन हमला करण्याची ताकद एअरफोर्समध्ये असते. याच एका कारणामुळे एस्केलेशन होण्याची फार फार शक्यता असते. पण भारताने जो संयम दाखवला आणि फक्त JM-च्या अड्ड्यांवर हल्ला केला, त्यामुळे भारताची वाहवा सर्व देशां करत आहेत. कारण इतका संयम बाळगणं, तुमच्यात इतकी ताकद असताना हे भारतासारख्या देशालाच प्राप्त होऊ शकतं. म्हणूनच मला वाटतं की सगळे देश उघडपणे अगदी भारताची वाहवा करत आहेत आणि सांगत आहेत की आम्ही तुमच्या या लढ्यात तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहू. आणि यामुळेच पाकिस्तान थोडा घाबरलेला आहे आणि ही स्थिती आपण शांतता प्रस्थापित करायला पूर्ण उपयोगात आणायला हवी आणि आपण आणूही, असा माझा विश्वास आहे. बिलकुल. सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो. या सगळ्यामध्ये आपण बघतोय आता की एकीकडे इम्रान खान, पाकिस्तानचा पंतप्रधान, म्हणतो की आपण शांतता प्रस्थापित करूयाच, युद्ध कोणालाही परवडणारं नाहीये. मात्र एकदा का परिस्थिती हाताबाहेर गेली तर त्यावर कोणाचंही नियंत्रण असणार नाही. युद्ध सुरू तर करता येईल, मात्र ते थांबवता येणार नाही, अशी जडजड वाक्य वापरली. एकीकडे या सगळ्या बाबतीत वक्तव्य केली, दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याकडनं आता भारतीय चौक्यांवर अंधार पडल्यानंतर गोळीबार सुरू होतो. हे सगळं आपण वर्षानुवर्ष पाहतो. एकीकडे शांततेच्या चर्चा करण्याची तयारी दाखवायची आणि दुसरीकडे LOC वरनं फायरिंग सुरू करायचं अंधार पडला की. हे सगळं नित्यनेमाचं आहे. त्यामुळे आपण जसं म्हणतो कुत्र्याचं शेपूट जे वाकडं ते वाकडच आहे, ते कधी सरळ होणार नाही. ही परिस्थिती नेमकी सुधारेल का, सुधारू शकते का, काय नेमकं याबद्दल आपल्याला वाटतं? या वेळी जसं आपण एअरफोर्सला यात घेऊन आलेलो आहे, त्यामुळे पाकिस्तानला हे नक्की कळलंय की जो भारत पूर्वी होता तो आता नाही. आणि जर भारतावर असेच हल्ले करत राहिले तर आता आतंकवादींना लपवायला पाकिस्तानमध्ये जागा उरलेली नाही. कारण पाकिस्तान देशाची जॉग्राफी जर तुम्ही पाहिली तर त्यांना डेप्थ अवेलेबल नाही आहे, जे इंडिया जवळ आहे. त्यामुळे पाकिस्तान जर आतंकवाद्यांना कितीही आत नेलं तरी आपल्या विमानांच्या टप्प्यात ते नेहमी असतीलच. आतापर्यंत एअरफोर्सचा उपयोग करत नसल्यामुळे त्यांना असं सतत वाटत होतं की आपण या आतंकवाद्यांना लपवून नंतर त्यांना JNK मध्ये हल्ल्यासाठी पाठवू शकतो. पण या एअरफोर्सच्या प्रिसाईज हल्ल्यानंतर
त्यांचे डोळे अगदी उघडलेले आहेत आणि यानंतर असं दुस्साहस करतील असं मला अजिबात वाटत नाही. एक प्रकारची जी भीती निर्माण केली आहे एअरफोर्सचा उपयोग करून ती स्ट्रॅटेजिकली आपल्याला हेल्प करणार आहे असं मला वाटतं. आणि येत्या काळात हे तुम्हाला नक्की दिसेलही की ही ऐतिहासिक मूव्ह आपण घेतली आणि ती किती फायद्याची ठरेल हे येणारे दिवस तुम्हाला दाखवतीलच. बिलकुल बिलकुल सर, खूप खूप धन्यवाद. आपण जय महाराष्ट्राशी बोललात आणि या सगळ्या परिस्थिती, तणावाची जी परिस्थिती आहे सध्याची, या परिस्थितीबद्दल उत्तम विश्लेषण केलं. त्याबद्दल युद्ध होणार का, हा जो तणाव आहे सध्या, हा तणाव निवळणार हे येत्या काही दिवसातच आपल्याला कळेल. मात्र सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर तणाव आहे आणि हा तणाव काही थोडे दिवस आणखीन राहील असं सध्या तरी वाटतंय. मात्र भारतानं आपला मेसेज क्लिअरली पाकिस्तानला पाठवलेला आहे. आमच्या पायलटला बिलकुलही हानी पोचवली जाऊ नये, पायलट सुखरूप भारतात परत आला पाहिजे आणि त्याबद्दलची कठोर पावलं भारतानं उचलायला सुरुवात देखील केलेली आहे. आपण आशा करूया आणि आपल्याला अगदी खात्री याबाबतची बाळगायला हरकत नाही की आपला पायलट जो आहे तो सुखरूप भारतामध्ये परत येईल. हा जो तणाव आहे हा तणाव निवळेल अशी आशा करूया. बातमी आणि बरंच काही मध्ये आज आपण इथंच थांबूया. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.